अंकिता, मी काय म्हणतो, आता झाले ना ग आपल्याला भरपूर दिवस झाले ना. आता चलायचं ना गावाला. आता माझी पण ड्युटीचा प्रॉब्लेम होते ना. मग यावेळेस आपण आलो ना तर कुठे फिरायला पण नाही गेलो. म्हणजे इच्छा होती यावर्षी चिखलदरा वगैरे जाण्याची, पण काहीच झालं नाही. आपलं जाणं वगैरे कुठंच नाही झालं. तुला मी त्या दिवशीच म्हटलं की कुठे चालायचं आहे का तुला. आता तू म्हणे की सर्वजण आले पाहिजे. मग त्या दिवशी तुझा भाऊ गावात नव्हता, त्याच्यामुळे आपलं राहिलं जाणं. दादा आता आहे ना, थांबा ना मग 2-3 दिवस. आज दादा घरी आला म्हणजे मी म्हणतो त्याला जाऊ म्हणून आपण म्हणून चिखलदऱ्याला. तर चाललं जाऊ मग सगळेजण. दादाला सांगून देतो मग एक गाडी करायसाठी. आपल्या गाडीत नाही जाणार का ग सगळे? आपल्या गाडीत पण जाते. जात का नाही? आई बाबा दोघं, आपण दोघं आणि दादा वहिनी, 6 जण आहे आपण. हो, मग आपल्याच गाडीत जाऊ ना. कशाला दुसरी गाडी करायची आणखी? त्याचं पण तर भाडं लागतेच ना. आपण डिझेल टाकून घेऊ आणि आपलीच गाडी घेऊन जाऊ आणि निघून जाऊ चिखलदऱ्याला. हो चालते. येऊ द्या मग संध्याकाळी दादाला, आईला. आई बाबा सगळे आले म्हणजे मग बोलू आपण. डबे वगैरे घेऊन जाऊ घरून करून, नाही तर मग बाहेर जेवण करू हॉटेलमध्ये. नाही, हॉटेलमध्ये नाही जेवण करू आपण. मी ना आईला करायला लावणार थालीपीठ वगैरे काही पण. कारण आता आईच्या हातचं खूप वर्षाचे थालीपीठ नाही खाल्ले. तुम्ही खाल्ले का कधी? तुमच्या आई तर करत असेल ना नेहमी आधी. नाही नाही, आई कधीच नाही करत थालीपीठ. करायला लावशील मग मामीजीला. म्हणजे मग कसं मामीजी करतील. मला आवडते थालीपीठ. तशी माझी आजी करत होती लहान होतो तेव्हा. तेव्हा मिळत होते, पण आईनं केव्हा केले नाही. आमच्या म्हणजे बाबांच्या ड्युटीमुळे ना इकडे तिकडे आम्हाला इकडे तिकडे ट्रान्सफर येते, म्हणजे फिरण्यातच सगळं हे गेलं. मग आईलाही धावपळ होत होती. आम्ही लहान, शाळेत जाणं वगैरे सगळं असं करता करता मग आमचं काही झालं नाही. असं खूप काही खाणं पिणं आई काही करतच नव्हती. साधा स्वयंपाक करत होती बस. नाही, माझी आई करते. पहिले पण आता लग्न व्हायचं होतं ना तेव्हा खूपदा करून खाऊ घाले मला. आणि दादाला पण आवडते. तर ते आता पण करते, मला फोनवर सांगते ना मी आज थालीपीठ केले. मी म्हटलं आई मला कधी खाऊ घालशील का म्हटलं. तर म्हणे तू ये म्हणे मग खाऊ घालील म्हटलं तुला. काय झालं बाबू तुला? का बरं रडत आहे तू? एवढ्या जोरात जोरात तू तर शांतपणे बसला होता माझ्याजवळ. अरे त्याला कंटाळा आला असेल एका जागेवर बसून बसून. तू त्याला घेऊनच बसली ना, थोडंसं बाहेर पण नाही नेत आहे, म्हणून तो रडत आहे आता. नाही हो, तो शांतच तर बसला होता आतापर्यंत. एकाएकी काय झालं माहित नाही त्याला. ननदबाई काय झालं काय झालं, काय करून राहिले त्याला? मारलं पहिले, लेकराला मारून देता नाही तर चिमटा घेऊन घेता. अन म्हणजे तुम्हाला वागवाने लागलं पाहिजे म्हणून पटकन आली पाहिजे त्याची माहिती त्याला घ्यासाठी. चिमटे घेता त्याले अन मला म्हणता अजून काय. त्यालाच विचारून राहिला अजून काय झालं बाबू तुले. त्याला बोलता येते काय? त्याला सांगता येते का तुम्ही काय केलं काय नाही म्हणून? वहिनी मी काहीच नाही केलं त्याला. तो माझ्याजवळ बसलाच आहे, खूप वेळचा बसलेला आहे. मी त्याचा लाड केला आतापर्यंत आणि तो माझ्याजवळ असा बसला मांडीवर येऊन. तर मग असं शांत बसला होता, आम्ही दोघं बोलत होतो. तर तो एकाकीच रडायला लागला. मी काहीच नाही केलं त्याला वहिनी. हो, हे तुमचं सांगायचंच राहते. कशी तरी भावजाई बोलली पाहिजे, घरात वाद झाला पाहिजे. मग भावानं भावजाईवर हात उचलला पाहिजे. हे तुमचे कर्तृत्वच आहे. हा, मला मी काय वैकत नाही काय? हा, लेकराले लढवणं म्हणजे मग त्याची माया आली पाहिजे. मग कामं राहिले पाहिजे, कामं पडले राहिले का मग सासू बोलली पाहिजे. हा, आल्या तेव्हापासून तर तुम्ही हात लावत नाही एखाद्या कामाले. मग निदान मी करतो तर मलाही करू देत नाही. वहिनी काय बोलत आहे तुम्ही हे? आणि कशाला बोलत आहे? मी काही केलंच नाही त्याला. तो तर माझ्याजवळ छान बसला होता. मला सफाई काही देऊ नका ननदबाई तुम्ही. तुमच्या लेकरांनी ऐकू नाही म्हणून माझ्या लेकराला अशा हाडासिडस करता तुम्ही. चिमटे घेता मारता. तुमचं असतं तर तुम्हाला बरोबर तुमच्या डोळ्याला हसू आले असते बातच. म्हणून म्हणते माय व्हा लागते तेव्हा समजते लेकराची किंमत. वहिनी काय बोलत आहे तुम्ही हे? म्हणजे मला काही मूल नाही म्हणून मी काय त्याला मारणार आहे का? एवढे मूर्ख दिसते का मी तुम्हाला की मारणार आहे? मी तर माझ्या घरी पण एवढे मुलं येतात ना आजूबाजूचे खेळायला, त्यांना पण कधी मारत नाही. खाऊ पिऊ घालते, दिवसभर माझ्या घरी थांबतात ते. असं थोडी आहे की मुलं आहे म्हणूनच चांगलं वागवतात, नाही तर मग मारतात का मुलांना? ते तुमच्यात सवय असेल, माझ्यात नाही. मी कधीच मुलांना मारत नसते. काही सांगू नका मला. काय सांगू नका? मी आत्या आहे त्याची. मला त्याची जेवढी कीव येते ना तेवढी कुणालाच येणार नाही म्हटलं. एक वेळेस तुम्हाला पण येणार नाही, पण तेवढी मला येईल म्हटलं त्याची. मी आत्या आहे त्याची, माझ्या खूप लाडाचा आहे तो. एकुलता एक भाचा आहे माझा. बापा काय पाहा लागते, केवढा लाड आहे. एकुलता एक भाचा आहे तर. हा, आजपर्यंत एक चिंदी तर नाही आणली माझ्या पोरासाठी. अंकिता, मी तुला आधीच म्हटलं की इथं जास्त दिवस थांबू नको. चल गावाला आपल्या. हा, कुठे पण ना बस 2 दिवस थांबायचं आणि निघून जायचं. पण तुला माहेरची खूपच ओढ असते, केव्हा पण यायची. अहो पण मी का नाही येणार? माझ्या आईबाबांचं घर आहे हे, आणि ते आहे तोपर्यंत तरी निदान मी येणारच. नंतर वाटल्यास मला जेव्हा नाही वाटणार तेव्हा नाही येणार मी. पण सध्या तर मी येणारच आहे ना. आणि कुठे मी दर महिन्याला येते? इथे तर मी 2-2, 3-3 वर्ष येतही नाही ना. या वहिनीच्या कामामुळेच मी येत नाही इकडे. तुम्ही काही नाही बोललेलेच बरे आहे भाऊ. काही कामाची गोष्ट नाही आहे. हे असं बायकोच्या मागं मागं फिरणं बरं आहे काय? माणसं एवढाले दिवस राहते कुठेही बरं असते काय? हे बरं वाटते काय? वहिनी खूप झालं हे. माझ्यापर्यंत मर्यादित होतं. माझ्या नवऱ्याला बोलायचा काही अधिकार नाही तुम्हाला. शब्दही बोलू नका म्हटलं. बोलता मला पण येते, पण मी चूप आहे. कारण घरात वाद नाही व्हायला पाहिजे म्हणून. विनाकारण म्हटलं बोलायला मजबूर करू नका वहिनी. बोला ना बाबा, कोण म्हणते तुम्हाला बोलू नका म्हणून? आणा इकडे माझ्या लेकरू, आणा इकडे. स्वतःची होईन ना तेव्हा सांभाळजा. ही काय पद्धत झाली वहिनी? मुलाला हिसकावून घेतलं तुम्ही माझ्याजवळून. माझे पोरगं म्हटलं ते मी हिसकून घेऊ नाही तर कसं घेऊ, माझा अधिकार आहे त्याच्यावर, तुमचा नाही. आत्या असाल फक्त तुम्ही. आजपर्यंत आत्या चोक्त कोणती कामगिरी केली तुम्ही? काय आणलं माझ्या पोरासाठी? 2 वर्षाच्या बाद आल्या, पण म्हटलं कधी नाही बाबूसाठी एखादा चिंदीस नेतो का कळीस नेतो? तुमचं कर्तव्य नव्हतं काही? पहिले आपले लेकर होऊ द्या आणि मग त्याच्यानंतर त्याला मारून पहा.
माहित पडते कसं मारणं होते काय होते तर. हा चालल्या माझ्या लेकराले माराले. माझ्या लेकरू मारासाठी आहे का तुम्हाला? ताई माझं तुम्ही ऐका. तिनं काहीच नाही केलं त्याला. उलट तिने जवळ घेतलं. तो स्वतःच आला तिच्या जवळ आत्या करत. तर तिने त्याला जवळ घेतलं आणि मांडीवर बसवलं. आम्ही दोघं बोलत होतो, तो अचानक रडून उठला. भाऊ तुम्ही काहीच नका बोलू आमच्या मधात काय. आमचं घरगुती मॅटर आहे ते. तुमचा काही अधिकार नाही इथं बोलायचा. तुम्ही तुमच्या घरी बोलत जा. अंकिता बघ, आता हे ऐकायला आपण इथे. हा आता पण थांबणार का? आता चालणार का चिखलदरा? की काय करणार सांग आता, मला निर्णय कळव पटकन. नाही तर मी निघतो आता, तू थांब तुला थांबायचं असेल तर. मी पण येते. मला पण नाही थांबायचं इथे आता. मी काय करू थांबून? मला पण यायचं आहे. नाही जाऊ आपण कुठेच नाही जाऊ फिरायला आता. काय होय काय चालू आहे? हा काय होय म्हटलं छाया? काय होय काय झालं? हा कायच्यासाठी होय म्हटलं सुरू आहे? मला काय विचारून राहिले तुम्ही? विचारा तुमच्या बहिणीला काय झालं काय नाही तर. हा एवढ्या लेकराला मारत असते काय कोणी? काही बी लढवासाठी आणि कामाने केले पाहिजे, बोलणे भेटले पाहिजे म्हणून लेकराला मारते. माझ्यासोबत बोलायची ताकद नाही द्यायची म्हणून लेकरावर हात उचलते. बरं वाटते का हे लहानशा लेकराला मारणं? हो शायनी ते कायले मारण हो? तिचा भाषा होई ना तो. भाषाला मारत असते का त्या? हा एवढं डोकं सरकलं ना तुझं. एवढा लाड करते ती अन मारण काय ते? फक्त मी एक दिवस घरी काय नव्हती ते एवढा तमाशा करून ठेवला त्या घरात. म्हणजे ते आहे तर तुला बरंच नाही दिसून राहिलं आहे का नाही? कधी कधी जाते ना कधी कधी नाही मग पोरगी. आता भाई मारायचा आहे ना तर स्वतःच्या लेकराला मारा. तुला वाटत नाही का तू जरा जास्त हुशार काय करून राहिली आहे म्हणून? थोडंसंही वाटत नाही काय? लिमिटच्या बाहेर नाही चालली काय तू आता? पार करून राहिली ना? हद मी नाही पार करून राहिली. तुमच्या बहिणीनंच हात पार केली म्हटलं. काय गरज आहे माझ्या लेकराला मारायची? स्वतःचं होऊ दे म्हणा मग मार म्हणा. तुलेच आहे काय एकटीले जगात लेकरं? हा लाडा कौतुकाची लोकांना आहेच नाही काय? लोक काय माणूस आहे काय? हा तूच आहे का फक्त एक चांगली? तिले का होणारच नाही आज नाही उद्या होईनच ना. हा मग ते त्याला चांगलं वागवते. लेकरासाठी काही आणते. काय आणते? काय आणलं माझ्या पोरासाठी आजपर्यंत? 2 वर्षाच्या बाद आल्या आत्या आत्या करते. हा आणलं एखादं काही चिंदू? तुला सांगून काय होते? काय आणलं काय नाही म्हणून? कालच तर आणलं तिनं एवढा मोठा 1500 रुपयाचा ड्रेस आणला. हा चांगला 3-4 हजाराचा ड्रेस पाळले तिनं. पसंत नाही आले तर 1500चा ड्रेस आणला. एक चांदीची चेन आणली. अजून काय आणलं पाहिजे तुला लेकराले? मग पुढच्या वेळेस आले म्हणजे सोन्याचं करून म्हणे आई. आणि एवढं करू नाही म्हणतं का? काय केलं? कुठं आहे मग? दिलं माझ्या पोराले? आणलं म्हणता काही सांगत राहता. देऊन कोण नाही दिलं बाई हिच्या जवळ? लोभी बाई आहे नाही. देऊन द्यायला पाहिजे होतं. आई मला असं वाटलं की तुला घरी येऊ देते पहिले आणि मग देते म्हटलं वहिनीच्या हातात. पण तिला सबुरी पाहिजे ना. तिनं तर दाखवून दिली कोणी आपली कशी आहे म्हणून. किती पाण्यात आहे ते काय आहे ते दाखवलं ना तिनं शेवटी. तू आता ध्यानात ठेव. मी करतो तुझ्या बाबाला फोन. तेले बोलावतो इथं. काय आहे ते निपटून टाकतो. अन तुले तेले सांगतो का इले घेऊन जा. काय आता मी तुझ्यासोबत राहत नाही. त्या लय परेशान केलं आहे. ते अंकिता आली त्या दिवसपासून त्या परेशान करून टाकलं आहे म्हटलं. तिनं काय बिघडवलं तुला सांग बरं? काय नाही करून राहिली ते. हा राहिलं आता कामधंदे करायचं तर तिच्या वाटांचे कामं आई करून घेऊन राहिली. हा कोणाला दुःख असते कोणाला काही असते का असं कोणाला तरासच द्यायचे कामं करावं काय? आणि तिच्या मनाला ठेस पोचून काय भेटून राहिलाय तुले? लयच आनंद भेटते काय? कधी आली 4 दिवस राहते आपली एवढ्याला दिवसांनी येते. आता तिला म्हटलं रक्षाबंधन पर्यंत थांब. आता ते जवायच्या समोर तू अशी बोलल्यावर ते थांबण काय? मग त्यानं माझ्या लेकराला मारावं कायले? लेकराला मारणं चिमोटे घेणं मारलं म्हणूनच लढलं ना ते. हो लेकरू मारल्यावरच लढते. तसाच लढते रे तो कितीकदा. हा लढते असा खाली उतरवासाठी लढून राहिला असून तो. त्याला काही खाली उतरता येऊन नाही राहिलं. अगं आई मी की नाही असं घेऊनच बसली होती त्याला. मी मारतो का कधीतरी कोणा मुलांना? मी मारलं का आजपर्यंत? मामीजी आमच्या घरी पण आजूबाजूची मुलं येतात ना, तर अंकिता त्यांना खायला प्यायला देते म्हटलं. आणि दिवसभर ते खेळतात. तिच्या रूम मध्ये पण खेळतात, हॉलमध्ये सगळीकडे फिरते. पण ते कधी त्यांना हाकलत नाही, कधी मारत नाही. आणि या छोट्याच्या भाच्याला मारणार आहे का ते? तुम्ही विचार करा बरं. या ताईंनी खूपच लिमिटच क्रॉस केली. आता नाही थांबत आम्ही. आज निघून जातो आम्ही. जवळ कसं आहे ह्या बैल डोकसनी आता काय करता? हा आता पदरात जसं पडलं तसं घ्या लागते आपल्याला. आता काय करावं लेकरू आहे लहानसं. त्याच्या इकडे पाहा लागते म्हणून विचार करा लागते. नाही तिचा विचार केलाच नसता आम्ही. लय डाव घर सोडू सोडू पयाली आतापर्यंत. मामीजी कसं आहे, घरापर्यंत लिमिट असलं ना तर गोष्ट वेगळी आहे. पण त्या तिला किती बोलत आहे आणि मी ऐकून घेतो म्हणजे मग काय झालं? मी चल बाय एकदा झालं दोनदा झालं तर कशासाठी ऐकलं की जाऊ दे वहिनीच आहे तिची बोलतेच आहे. चालूच असते नंदा भावजांचं. हा पण माझी पण बहीण आहे. पण अंकिता तर तिला कधीच बोलत नाही. इतक्या छान राहतात दोघी जणी. खूपच मस्त राहतात. हो तर तुमची बहीण चांगली असेल ना भाऊ म्हणून. मग माझी अंकिता खराब आहे का? विचार करा ना तुम्ही. एवढे वर्ष ती माझ्या घरात काढत आहे तर मला माहिती आहे तिचा स्वभाव कसा आहे काय आहे ते. माझी आई तर तिला किती बोलते तरी पण ती शब्द देत नाही, कधी बोलत नाही. मी तिला समजावून सांगतो की अंकिता जाऊ दे, आज नाही उद्या आई बाबा बोलतच असते. नंतर सगळं आपणच करणार आहे जे करायचं आहे ते. आई गं किती प्रेमाने मी याच्यासाठी आणलं होतं ग. हा मी म्हटलं बाबूला संध्याकाळी देईन म्हटलं आई आल्यानंतर. आई बाबा दादा सगळे येतात म्हटलं नंतर देईन म्हटलं. काही विचार करत नको जाऊ याचा. हा लेकराचाही नाही करायचा आणि तिचाही नाही करायचा. तुला काय करायचं ते भावासाठी करत जाय आणि बस. तिचं लेकरू आहे म्हणते ते. तिनं आणलं म्हणते बाबा तिकून. आपल्या घरचं नाही होते. काय करावं आता? तिच्या डोक्याला लागून राहिलं काय आपलं? नाही मी लावतो ना. मी तिच्या डोक्याचा बंदोबस्त करतो ना आता. काय बंदोबस्त करता तुम्ही?
मला घरातून हाकलता काय तुमच्या बहिणीसाठी आता? माझ्या बहिणीसाठी काय हाकलो तुले? स्वतःच्या कर्मानं स्वतःचे धंदे पाहिजे अंगातले कसे आहे गुण तुया. तिनं म्हटलं काय ते बायकोला हाकलून दे म्हणून? एवढ्या दिवसाची तू तिले टोमणे मारून राहिली काही ना काही, तरी ते काही म्हणून नाही राहिली. आणि आताही तिनं सांगितलं नसतं काही बोलली का काही म्हणून. आम्ही आमच्या कानानं ऐकलं आता, म्हणून आम्हाला माहित पडलं तू काय बोलतं काय नाही म्हणून तिले. अरे लय वेळा झाला बेटा हे गजो. हा हे काही आजच नाही होय, म्हणजे एका दिवसातलं नाही होय ही गोष्ट का आजच बोलली म्हणून. हे रोजच चालू राहते हिचं काही ना काही लेकरावरून. तरी ते लेकराला माहित आहे, अशी दूरदूरशीच पाहते. तिला माहित आहे आपल्याला नाही बापा लेकरून, हिच्या लेकराला काही झालं तर अजून आपल्यालाच बोलन. आई लेकरू काय तिच्या एकटीचं नाही होई काही, माय होय म्हटलं. माय अधिकार तेवढाच आहे काय, आणि ते आता होय सांभाळणार तर आहेच, लाड तर करणारच आहे. घ्या ना मग सांभाळा तुमचं लेकरू, तुम्हीच पाहिना मग. पाहतो म्हणजे पाहतोच मी. मागल्या दिवशी गेली होती सोडून तर पाहिलंच ना. आता तरी एवढा आहे खातं पितं, तेव्हा तर लहानसंच होतं दूध पितं. मी करतो ना मामाजीला फोन करतो ना, सांगतो ना काय सांगायचं आहे तर बरोबर सांगतो. आता लय झालं ते लिमिटच पार करून टाकली आता. आणि अंकिता तू कुठंच जाऊ नको, काहीच गरज नाही हिच्यासाठी कुठं जाण्याची. भाऊजी मी माफी मागतो हिच्या वतीनं तुम्हाला. काय हिचं लक्ष मनावर घेऊ नका तुम्ही काहीच. मी करतो आता हिचा बंदोबस्तच करून टाकतो. हा तर माझे मायबाप काही मला हाकलत नाही काही. लय आहे म्हटलं माझ्या मायबापाजवळ, तुमच्यापेक्षा जास्त इस्टेट आहे. हा त्याच्यातली थोडीशी जरी मला दिली ना तर मला पुरी जिंदगी सरत नाही म्हटलं खाता खाता. तुमच्या काही दिल्यानच नाही होत. तुमच्या घरी तरी मला पुरे कामं करायला लागते तेव्हा खायला भेटते. हा तर जाणं आता तिथंच खाजो ना, आयुष्यभर तिथं बज्जो मस्त आणि खाजो. तू आई तर करते तिथं त्या भावजया गेल्यावर. करता येते मला, हातपाय आहे मला, भाव जायची गरज नाही आहे. तिथं मारली खाजो, पण इथं चांगल्यानं इज्जतदारीनं खाऊ नको. तुला इज्जतदारीची भाकर पसंतच नाहीये. साऱ्या घराचा धिंगाणा करून राहिली. थोडंसं घर चांगलं नाही रोधून राहिले, आनंदमय वातावरण राहते. इले बरंच दिसत नाही. आता करतोस मी बंदोबस्त. इले वाटत असन तर नेहमी नेहमी हा माणूस बोलतेच फक्त काही करत नाही. आता करूनच दाखवतो इले. अंकिता लय वेळची बोलून राहिली होती काय हे तुले? काय म्हणे अजून? आता आम्ही आल्यावर आम्ही एवढं ऐकलं. राहू दे बाई, रडू नको अंकिता. काय नाही रडतं, तिला अक्कल नाही आहे बाई बोलायची. एक तर शिकली कमी आहे आणि त्याच्यात अक्कल कमी आहे. काय करू ना आता सांग. तू रडू नको बापा, आम्हाला काही बरं नाही वाटत मग. अंकिता प्लीज रडू नको तू. आपण ना सकाळी निघून जाऊ गावाला, नाही थांबू आता आपण. हो निघून जाऊ आपण आता. नाही मला नाही थांबायचं आता इथे. तू काय नाही जातं? तुला कोणती गरज आहे तिथं जायची? हा तू आली ना राहायसाठी काही दिवस, तू राय आनंदानं. मी आहे ना, मी असल्यावर काय गम आहे तुले? मी बरोबर करतो, तिचा बंदोबस्तच लावतो आता. दादा कशाला माझ्यामुळे ना विनाकारण तुमच्या घरात वाद नका करू. मी आली तेव्हापासून असं चालूच आहे. कशाला करता विनाकारण? मी जातेच गावाला आता. आणि आई ते मी तुझ्याजवळ देऊन जाते सगळं, तू देऊन देशील बाबूला. आणि रक्षाबंधनला मी थांबणार होती आता, पण आता काही थांबत नाही. तर दादासाठी जो ड्रेस आणला तो दादाला ड्रेस आणि बहिणीला साडी ते पण देऊन देशील. माझी शपथ आहे तुला अंकिता, तू रक्षाबंधन पर्यंत कुठंच नाही जाशील. भाऊजी पहा, एक भाऊ बहिणीला म्हणते म्हटलं, हा थांबा लागून तुम्हाला माझ्यासाठी. ही हिचं करतो मी बंदोबस्त. आणि हे तुम्ही आले म्हणूनच नाहीये, हे नेहमीच आहे. हे 2 दिवस 4 दिवस 8 दिवस गेले काही चालूच असते. हे काही आताचीच गेली काय? काही नाही बोलून काही नाही चालू नसतं. 2-3 वेळा गेली हिच्या माहेरी. ही इकडून तिकडे जाते, तिकडले लोक इले कावते तर इथे इकडे हाकलून देते. पण मी आतापर्यंत जाऊ दे बा, चुकलं म्हणून समजदारी घेऊन तिला घ्यायला गेलो 2-3 वेळा. आता थोडी जातो मी, आता जाताही नाही मी तिला आणतही नाही. एक वेळा तर शेवटी तिच्या भावाने आणून घातलं होतं तिला इथं, तेव्हा आपल्या आईची चूक होती. पण जाऊ दे बा, आता आईची चूक होती त्यावेळेस, याच्याच कारणानं अशीच करे चूक आईची दाखवली. पण हे अशीच करे म्हणून आईने हिचा मोबाईल घेऊन घेतला होता. तर हे बाईसाहेबा मंगीनं घरी खोटं नाटं सांगितलं. तर जाऊ दे म्हटलं, आम्ही तो गोष्ट पचवून टाकली. पण किती वेळा करणार आहे? नाही दादा आता नको थांबायला लो. त्या वहिनी मग सगळ्यांना सांगाल की नंदीमुळेच मला घर सोडून यावं लागलं म्हणून. तू यायला चालली काय ते तिला कारणच पाहिजे काही ना काही. ते कारण भेटलाय तिला का ननद चैन होय म्हणून. पण आई झालंच ना ग तीच गोष्ट की नंदीमुळे झालं. नाव तर नंदीचं येतेच ना. हो मामीजी, मग काय विनाकारण कायले पाहिजे अजून तुमच्या घरात वांदा? जवळ बा हे काही नवीन नाही आहे आम्हाला. तुम्ही आता थांबून जा रक्षाबंधन पर्यंत. तिला यायला नाही भेटत, तुम्ही ड्युटीच्या येत नाही. मग आई वहिनी मला बोलल्या तर चालल्या मला, पण यांना सुद्धा म्हणाल्या की बायकोच्या मागे एवढे दिवस राहता का, असं तसं खूप बोलल्या. मी तिची सगळीच कसर काढतो अंकिता, तू टेन्शन घेऊच नको आता. आता पाय, आता मारलं बोललं तर कसं होईल? का बहिणीसाठी मारलं म्हणून मी तिला मारलं नाही म्हटलं. नाही तर रागतं असं आला होता मला का काय करू ना काय नाही. पण शेवटी मी कंट्रोल केला. म्हटलं असं होईल का बहिणीच्या क्षणं मारलं बा, तर आता मी प्रेमाप्रेमाने निपटवतो, तिच्या बाबाला बोलावतो आणि तिला इथून घेऊन जा म्हणतो. जोपर्यंत ते पूर्ण सुधरत नाही तोपर्यंत मी तिला आणत नाही. मी काय म्हणतो अंकिता, ते काही बोलले का म्हणे ते त्या लेकराजवळ ड्रेस देऊन दे आणि त्याच्या गळ्यात ते चेन घालून दे. बस तिला तर दिसन ना काही आणलं म्हणून. तिला असं वाटून राहिलं का तू आली एवढ्या दिवसाची तर काहीच नाही आणलं बा, असं वाटून राहिलं तिले. अगं या पावसामुळे आपण बाहेर गेलो नाही कुठं. आम्ही पहिलेच ठरवलं होतं की बाबासाठी काही घेऊ म्हणून. आता आमच्या दोघांच्या गोष्टी पण त्यात झाल्या. हे म्हणे मला ड्रेस कितीचा आणला. मी म्हटलं 1500ला आणला म्हटलं. तर ते म्हणे ती तुला म्हटलं होतं ना म्हणे 3-4 हजारापर्यंत घेऊन ये म्हणून. तर मी म्हटलं मला काही ड्रेस पसंत आले नाही म्हटलं एवढ्या महागाचे. तर तो मला आवडला म्हणून मी तो घेऊन आली म्हटलं. आणि आता एक चेन पण आणली म्हटलं. तर ते म्हणे चांगलं झालं म्हणे, देऊन दे म्हणे. मी म्हटलं आई आल्यावर देईन म्हटलं मी. बस आमच्या ह्या गोष्टी चालूच होत्या.
तेवढ्यात हा बाबू आला आत्या करत. मी त्याला मांडीवर घेतलं. तो थोडा वेळ थांबला आणि रडायला लागला. रडला जसा त्याला त्याचा आवाज गेला. वहिनीला तशाच आल्या वहिनी आणि मला बोलायला लागल्या. तुम्हाला मूलबाळ नाही म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या मुलांना मारता, स्वतःचे उद्या नंतर मारा. बस याच भाषेत बोलायला लागल्या. जाऊ दे बाई, आता काय करतो. तोंडातून निघालेले शब्द तर कोणी वापस घेऊ शकत नाही आता. आणि तू काही मनावर घेऊ नको तिच्या गोष्टी. मनावर घेऊन अर्थ आहे काय काही? हा, ते तिला अक्कल आहे का बोलायची? तशीच बोलते ते. मलाच तर बोलते ते तशी. तर आता तुला काय नाही बोलणार. चल बस इथं. हा, अजून तुला सांगता येत नाही मारलं का काय केलं म्हणून. काय केलं होतं आता तुला सांगू तुला आता आता बिलकुल जायचं नाही तिकडे आता. हा, आणि मी आता तुझ्या बाप मला नेऊन सोडल्याशिवाय राहते काय? तर इथं काय राहायचो. हा, चांगला खेवान जो येईले. मी तुला नेत नाही सोबत. लेकरू इथंच ठेवून याच्या भरोशावर तवाच तर ह्या मला बोलावून तिथून. नाही तर म्हणून राह तिथं आता गेली आहे तर. ते लेकरू काय म्हणून तूही राह म्हणून. मी का बाहेर दिसतो काय? बयाच सांगून राहिले. तिनं आणलं नीनं आणलं. आत्या बहिणीत दिलं असं घरातलं काढून. हे घे साडी देऊन देजो. आणि ह्या लेकरासाठी ड्रेस आणून ठेवला असं तर देऊन देजो याच्यातला. एवढे दिवस झाले आली पण असं नाही का चल बा लेकरासाठी काही घेऊन येतो का भावजाईसाठी आणतो. फक्त काय भावजाई सावडासाठीच आहे का यायचं? मी काय मायबापाच्या घरची काय भिकारीच आहे काय? काहीच नाही का मायबापाच्या घरी? हा, का मी काय भुई फुकूनच झोपतो? जागाच नाही तिथं राहिले मला. जेव्हा पाहिलं तेव्हा धमक्या देते मायबापाची इथं पाठवायच्या. पाठवा ना म्हणा तिथं राहिले मला जागा नाही. मायबाप मला हाकलून देणार आहे. मी बी पाहतो ना आता काय काय करते तर. माहीतच पडते ना माझ्याशिवाय कसं भागते यायचं. तर आता ह्या माईचा माणूसच ढंगाचा नाही ना. माणूस जर चांगला असता का नाही तर सगळं चांगलं झालं असतं. जेव्हा यायला कसं समजलं बायकोची कड घ्या लागते म्हणून. याला नाही समजत. ह्या बहिणीचा कड घेऊन राहिला, मायचा कड घेऊन राहिला. बायकोचा कड नाही घेतला. आपली बायको खरी बोलत असन बा म्हणून मारलं असं लेकराले. हा, नाही माझी बहीण मारतच नाही. माझी बहीण असं करतच नाही. मलाच गॅरंटी. मायावर नाही दिली गॅरंटी. मी बी जातो तर येतच नाही म्हणा. माहीतच पडते कसा राहतो एकटा तर. आता कोण देत तुला पोरगीन कोण कथा करतं लग्न तर माहीतच पडते. आणि पोट्ट्याला इथंच ठेवतो मी. इथंच राहायचो तू. हा ना, चांगला खेवांजो यायला तुझ्या आजीले आणि तुझ्या बापाले. चांगला खेवांजो वावरतच नको जाऊ त्याचं. तरी तू आत्याचंच नाव घे अजून. आत्या आत्या करून राहिला मोठा. हा, मोठा नाश्ता आत्याजवळ झाले. माय नाही आवडत तुला तेवढी. आत्या लागून तर एवढ्या दिवसाच्या बाद आली. पाहिलं नाही तिला पहिल्यांदाच पाहिलं तरी तुला तेच आवडून राहिली. तू इथं त्याच्याच खून आहे का नाही? त्याच्याच सारखं जाय राहशील. त्याच्यावरच जाशील. मायावर थोडी राहशील काही बाबू. माझी साईड नको घेजो कधी. आता कुठं हसायला राहिला तुले? मायावर हास आता. तिथं लढून राहिला होता साजरा. थांबा हो, कुठे चालले तुम्ही? थांबा ना, वावरात चालले काय? कुठं जायला लावतं तू मला आता? तुला मी किती डाव सांगितलं मला असं मागून आवाज नको देत जाऊ म्हणून. पहिलेच बोलावं जे काही बोलायचं आहे ते जायच्या पहिले माणसानं. हा, कोणते कामं बनायचे आहे तर नाही बनत मग. आज मी ते काही कामी चाललो होतो जरासं. अहो तर काही काम होतं म्हणूनच आवाज दिला ना, नाही तर कायले दिला असता. मला समजते मागून आवाज नाही द्यावं म्हणून. पण आता म्हटलं बा तुम्ही चालले आहे मग चालले जा समोर समोर निघून. बोललो तर काय म्हणतो? अहो मी काय म्हणतो, आपण म्हणतो आता मक्का नाही लावला का यावर्षी वावरात? ते पलीकडल्या वावरात मक्का लावला असेल ना? नाही, यंदा मक्का कुठं लावला? यंदा मक्का नाही आहे. यंदा भुईमुंग आहे आपल्या वावरात. मक्का आता मागच्या वर्षी जिथं होता ना तिथंच भुईमुंग लावलाय. मक्का नाही म्हणे यंदा. राजेश म्हणे मक्का लावू नका म्हणे बाबा म्हणे. काही भाव टाव येत नाही म्हणे त्याले. भुईमुंग म्हणे नाही भाव भेटला तर घरी तरी कामात पडते म्हणे. म्हणून मग तो भुईमुंगच लावला. काऊन मक्का पाहिजे होता काय? अहो आता पुरा सीझन चाललं पण मक्याचं तर एक कणीच नाही भेटला आपल्याला. तर म्हणत होती का मक्याचे कणसं घेऊन ये जा बा भेटले तर. नाही वावरात भेटन तर मग आता विकत आण जा. पण कसं आहे आता खायला तर पाहिजे ना. आता दात आहे जीवात जीव आहे तोपर्यंत पाहिजे खायले. मग दातच नाही राहीन. जेव्हा दात पडून जाईन मग काय खाऊ? मग तर शेवटी तेच गती आहे. नरम चिरम करून काला केला ना खाल्ला. पण आता खाणं होते तोपर्यंत खाऊन घ्यावं म्हटलं. अरे त्या पांडूच्या वावरात आहे का मक्का? तर पाहा लागेल त्याच्या इथं जाऊन मला जरासं. त्याच्या इथे कणसंही चांगले आले आहे. आणि गावरानी लावलाय त्यानं. तर घेऊन ये जा 10-12 कंस. मागजा ना त्याला पांडुले. म्हणा देणं का म्हणा कंस देणं म्हणा. तुझ्या काकूले पाहिजे म्हणा असं सांगता त्याला. नाही तिथं काही मना आहे का आपल्याला? तो तर म्हणते न्या म्हणते. आता मीच नाही आणत. तुला तर माहित आहे आपल्याला काही कोणा न्या म्हटलं म्हणून घेऊन जा असं काही काम आहे नाही आपलं. आणि तो तसंही काही नाही म्हणत नाही. आता मागच्या वर्षी त्याच्या इथं मक्का नाही होता तर त्यानं आपले एकचे कणस नेले मक्याचे. किती सारे नेले. त्याची बहीण आली होती तर दवाई नेले. मग आता काही आपल्याला मना करणार आहे काय तो? न्याच म्हणते तो तर. पण मीच नाही आणत. बरेच आहे व तुम्ही आपल्या घरचं देता लोकाईले. लोकांच्या घरचं खायले कोणती लाज आहे आपल्याला? आणजा 10-12 कंस मागून आणजा त्याले. हो आणतो. पण कायच्यात आणू? हातात आणू काय असे? हातात देईन काय एवढे कणस? नाही नाही हातात नका आणू. थांबा मी थैला आणून देतो ना. पहिले म्हटलं तुम्हाला आवाज देऊन देतो आणि मग थैला आणून देतो. नाही तर थैला पाहिजेपर्यंत तर तुम्ही चालले गेले असते भरक भरक निघून. बरं आण. थांबतो जरासं इथं. घेऊन ये बरं जा. काऊन बाबा काय झालं? काही नाही झालं रे. हे तू याई होय मी चाललो होता वावरात. तर तू याई म्हणते आपलं मक्याचे कणस आणजा म्हणते बुट्टे बुट्टे. तर यंदा आपण काही बुट्टा लावला नाही. नाही बाबा यंदा लावलाच नाही. आता मागच्या वर्षी लावला होता तर खायला भेटला घरचा. आता यंदा काही लावला नाही. तर आहे ना आपल्या पांडूच्या वावरात आहे ना. देत नाही काय तो? तो तर म्हणते न्या म्हणते काकाजी तुम्हाला जेवढे लागते तेवढे न्या म्हणते. पण आता आपण आणत नाही म्हणून मस्त भरलं त्याच्या इच्छित. कोणाला पाहिजे म्हणते आता बुट्टे? तू आईले
तू यायला पाहिजे म्हणते. ते मग आता चाललो होतो मी, तर मला आवाज दिला तिनं. म्हणे यंदा म्हणे बुट्टेने लावले काय म्हणे. लावले असेल तर घेऊन या म्हणे जराशे तोडून. मन झालं असेल तिथं खाले आता. चांगले लागते बाबा, पण कोणी ते गॅसवर नाही पाहिजे. ते पाहिजे बुट्टे चुलीवरचे. चुलीवर भाजले का मग चांगले लागते. आणि ते गॅसवर भाजून कधी काही चव नाही येत बा त्याले. आता चुलच पेटवत नाही घरी कोणी. एवढं इंधन राहते राजा आपल्या वावरातलं, तर कोणी चुलच नाही पेटवत तर काय करावं. चूल पेटवाव येईन मस्त. चूल पेटवाव, भाकरी करावं कधी चुलीवर काही भाजाव. वांग्याचं भरीत करते तर गॅसवर भाजते वांगे. मस्त काय म्हणते चुलीत भाजाव आपले. तर कोणीच लक्ष देत नाही बा. काय करावं, आपण पेटवावं तर माणसाईनं चूल. नाही बाबा, भुट्टे आणले म्हणजे पाहू ना काही जुगाड करू ना. ते गॅसवरचे नाही चांगले लागत. मग आणता काय तुम्ही पांडूच्या इथून? हा आणतो ना. त्याला म्हणून आज दे म्हणून मला 10-15 बुट्टे दे म्हणून. हा घेऊन ये जा बाबा. चांगले 15-20 आणजा मस्त. सगळेजण भाजून खाऊ आपण. हा आणतो मस्त लय मोठे अगय पगय आणतो. त्याला म्हणून दे. मागच्या वर्षी त्याने एक कट्टा नेला ना आपल्या तोडून. मग काय आपण काय 5-25 मागू शकत काय? देते बाबा तो. त्याच्याजवळ मनही आहे काय? एवढा काही लहान मनाचा माणूस आहे काय तो? का देत नाही? तो देते, आपण नाही आणत म्हणून. चालूच राहते शेजारी पाजारी होय. हाताले हात असतेच माणसाचा. आता तो आपल्याला बुट्टे देईन, आपण त्याला संतर देऊ काही दिवसानं. नाही काय, एकामेकाला द्या लागते. बाबा भुईमुंगावर पाहिजे पण ते बुढे बा आहे की नाही, तर त्याला सांगा भुईमुंगाची सोकारी करत जा म्हणा. आता लागीन ना त्याले तर हे पोट्टे राहते की नाही, तर हे आपले गावात फिरते हे वावरेनच राहते बाबा भुईमुंगाच्या वेळेस. पुरू नाही देत म्हटलं. नाही आहे ना आपले बुढे बा. कुंपण कायसाठी घातलं ते एवढं कडक. चांगला मस्त झटका लावला आहे त्याले. बाबा पण ते बरोबर नाही आहे ना. झटका करून म्हणजे झटकाच लागते ना एखाद्याला चांगला. काय करतं मग, तसं लावत नाही तर ढोरं वासरही आपले नुकसान करते मग. नाही तर मग माणसंही असे उठले का चालले मग वावरईनं. अरे मुठभर खायला कोणी नाही म्हणत. एवढं करायला लागते, पेरायला लागते, त्याची निगराणी करायला लागते. खात फवारे मजूर काय नाही लागत त्याले. लोकांना काही किंमत आहे का कोणाची याची? भेटलं फुकटचं तर खा मग. मुळासकट ऊस गोड लागते मग लोकांना. काही होत नाही म्हणा बाबा त्यानं. फक्त जरासं झटकाच लागते. हा म्हणजे येणार आहे, येत नाही अंदर. मग नाही तर काय ते एकटे बुढे बा काय करणार आहे तिथं जंगलात. हा त्याच्या भरोशावर ते राहूनच राहिले तिथं. तूही चालला काय बाबू रे राजेश? तूही चालला काय बाबासोबत तुया? नाही मी नाही चाललो. मी घरीच आहे आज. कोण जायचं होतं काय म्हणायचं होतं? अरे म्हटलं ते बाबा ते बुट्टे तोडन कनी ते झोरा निन ना, तर त्याच्याकडून अन्न होईन काय तिकून येईन तर म्हणून म्हटलं जरासा जाय, ते बाबा तोडून देते, तू झोरा घेऊन येऊन जातो जरासा गाडीवर. हा बाबा येऊ काय मी? नाही काय नाही रे. आण झोरा. बापा एवढा मोठा झोरा आणला त्या. किती काढू त्याच्या 4 बुट्टे? 4 बसते त्याच्यात तीन. बाकीचे कोण खाईन मग? काय खाईन? काऊन लहान झाला काय ह्या? लहान नाही तर काय तर 5-25 साठी हे लहान नाही झालं काय? राहू दे तो झोरा. पण तिकडे मी आपल्या खोपडीवर चुमड्या चांबड्या असं घेऊन येईन त्याच्यात. कट्टा भरून आणतो ना साजरा. कायले बाबा 5-25 घेऊन या. कायले आणता कट्टा गिट्टा भरून? खाल्ला नाही तर वाया तर जाईन फालतू आपल्या घरी. अरे नाही जात वाया. 2-2, 4-4 सारे खाते. कसं आहे, आज खाईन उद्या खाईन. काल तर उठून जाते. काही म्हटलं छायाच्या घरी पाठवून देऊ. तिच्या इथं आहे बाबा. तिच्या इथं काही कमी आहे काय? ह्या काय म्हणते तर वावरातल्या वस्तूची नुपर आहे काय त्याले? ते तर ते आपल्यासारखेच लोक कास्तकारीवाले त्याला तर भरपूर भेटून जाते. अरे तिची नणद आली आहे ना, तर ते मुंबईवाल्या लोकांना कायले भेटते. तर म्हटलं त्याला देऊन देजो जरासं. जाजो तिथं चक्कर मारजो. भेटही होऊन जाते जराशी. पोराची अठायाची भेटही होऊन जाते. आणि देऊन देजो 10-12 तिथं नेऊन. ते खाईनले काले ते नवईचं भेटून जाते. हा यंदा मक्का नाही लावला म्हणते गड्यात येईन. त्या दिवशी छाया सांगे मक्का नाही लावला म्हणे आई यावर्षी म्हणे. विकत आणले होते म्हणे 2-4 कणसं येईन. घेऊन जाजो तो मग. आणि आज विनोद येणार आहे म्हणते ना. हा बाबा दादा येईन म्हणे बा. मला सांगितलं वहिनीनं. पण दादा अजून रेल्वे स्टेशनवर पोहोचत असताय. पोहोचन मग येईन म्हणे घराकडे. असं आण झोरा आण. त्या झोऱ्यातही घेऊन येईन काही. आणि एका कट्ट्यातही टाकून घेऊन येईन काही. कायले बाबा फालतू ओझं वाद बसता. कट्ट्यातच टाकून घे जा. असं कर जा. 30-40 टाकून घे जा. 15-20 तेले नेऊन देईन. आणि बाकीचे आपण खाऊन घेऊ मग. हा ठीक आहे. शामरावले देऊन देतो 2-4. आणि 2-4 त्या सुमन बैले. आपले शेजारी पाजारीले द्या लागत असते. कसं असते खुश राहते. आणि त्यानं नाही काय काही वावरात पेरलं तर ते आपल्याला आणून देते. तसं आपणही द्यावं कोणाले. ठीक आहे मग येतो मी. तू सोडून देता का जरा समज वावरापर्यंत? बाबा सोडून काय तिकडून कट्टा घेऊन येतो. चला मी तोडूही लागतो ना तुम्हाला. आज घरीच काय नाही तरी मी तोडूही लागतो मी. कारण का एकट्याकून तोडणं होईन का तुमच्याकडून? एवढे मोठे त्या मक्क्यात फिरणं साऱ्या त्याच्या कांच्यावर उठते ना मग अंगाली. तुम्ही चला मी येतो तुमच्यासोबत. सोडूनही येतो तुम्हाला तिथपर्यंत. तुम्ही थांबून जाता मग वावरात मी येऊन जाईन घरी कट्टा घेऊन. बरं तसं कर मग. चाल मग घेऊ दोघं बापले जाऊन. आई मोहिनी जर विचारेन ना कुठं गेले म्हणून तर सांगतो तिले वावरात गेली म्हणा. हा तिकून आल्यावर मग पहिली मी मला दुपारी जा लागतं ड्युटीवर. आताच काही जाणे लागत. जाईन मी दुपारच्या टाईमाले. सध्या काही नाही तर जाणारही नाही आज. हा आज तसंही सोमवारच आहे. तर एवढं काही अर्जंट नाही का आज एवढ्या लवकर गेलंच पाहिजे म्हणून. बरं सांगतो ना मी तिले. सांगून देईन बुट्ट्यानाला गेला म्हणून तो म्हणून. पण ते लेखा इकडंच बोलते रे जराशी सारखी नाही बोलत. अरे समोरचा एकड बोलला ना तरी आपण सरको सांगा लागते.
मग आपण सारखं जर एक शब्द बोलून दिलं, वावरात गेला तो त्याच्या बाबासोबत, बस एवढं म्हणून देजो. हो आता मी लहानशी आहे, मला शिकवा तुम्ही कसं बोलायला लागते, काय बोलायला लागते तर. अरे बा, एकामेकाला शिकवाच लागत असते, कमी जास्त हे ते चालूच असते. चल आई मग येतो आम्ही, हा सांगतो तिले. हो हो सांगतो सांगतो जा.